सर्व अनुभवी मार्गदर्शक बाबांच्या सानिध्यातले सुद्धा अशा सेवकांचा आम्हाला अनुभव ऐकायला मिळाला. ते आमचे अभाग्य आहे की आम्ही इथं आलो आणि आम्हाला बाबांच्या श्रीमुखातले काही शब्द ऐकायला मिळाले. आधी आम्हाला मिळाले ते तसे बोलले. बोलवता धनी हा परमेश्वर आहे. त्यालाही कळलं असेल की आम्हाला कशाची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांच्या मुखातून भगवंताने भगवंताचा परिचय त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला. आणि तो सौभाग्य आमचे की आम्हाला ते मिळाले. बिन मांगे मिले मोती याला असं म्हणतात. आणि अशी जी देवी शक्ती ते जागृत उपस्थित आहे, आपण या शक्तीला त्याच भगवंताचे सर्व सेवक सेविका ऐवजी बालगोपाळ एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदे जी को प्रणाम. परमात्मा भगवंताच्या प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग परंतुच्या परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची जनरल हवन कार्य श्रीनगर या ठिकाणी नुकतेच पार पडले असून त्यानिमित्त चर्चा आयोजित केलेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीची विधाता व सृष्टीची रचयिता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित या नामाचे प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे महान त्यागी बाबा दुंदेजी इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. उपस्थित सर्व वरिष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेला आपण सर्व सेवक सेविका बहिणी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. या मार्गात एक मानव म्हणून मला आलेला अनुभव, आम्ही जेव्हा मार्गामध्ये आलो तेव्हा आमच्या घरी माझ्या वडिलांनी माझ्या जन्म म्हणजे नंतर आम्ही त्या थोडं बघितलं, पण नंतर आमच्या वडिलांची दारू सोडलेली होती. अगोदर खूप घ्यायच्या म्हणतात, ती सोडली होती. त्या व्यसनाच्या पुन्हा सुरुवात झालेली होती. माझ्या आईला खूप दुःख होते, माझ्या भावाला पण खूप दुःख होते. आणि त्या दुःखाला कंटाळून, त्याच्या अगोदर मला पण खूप दुःख राहायचे. या सर्वांना कंटाळून आमच्या कुटुंबातले लोक मार्गामध्ये आले. आमच्या सर्वांचे कटूट झाले. आम्ही सुखी समाधानी झाले. मी माझा अनुभव सांगतो थोडक्यामध्ये, तर मी शॉर्टमध्ये असं सांगू शकतो की आम्हाला आईवडील होते, म्हणजे आधार होता आईवडिलांचा. फक्त आईवडील म्हणून होते, पण आमच्याकडे कोणता दुसरा आधार नव्हता. आम्हाला योग्य शिक्षण मिळालं नव्हतं परिस्थितीमुळे. धन संपत्ती आमच्याकडे नव्हती. एक व्यवस्थित घरदार सुद्धा आमच्याकडे नव्हता. वडिलांना आमच्यावर कोणत्या खर्च केला नाही. बाबा रिटायर झाले, भगवंतामध्ये विलीन झाले, पण भाऊजीकडे कोणत्या प्रकारची धर्मजमापुंजी नाही. हे सर्व असताना भाऊजींची आमची इच्छा मार्गामध्ये यायची नव्हती. मी जेव्हा भाऊजीला म्हटलं असं की भाऊजी आपण मार्गामध्ये जाऊन जास्त शहाणपण सांगू नको बेटा, जवान झाल्यामध्ये कमाईचे विचार करा म्हणे, असे आमचे भाऊजी शब्द बोलले होते. आणि त्यांना म्हणून म्हटलं भाऊ, म्हणूनच बाबा म्हटलं भाऊजी म्हटलं आपल्या मार्गामध्ये यायचं आहे. ते भाऊजी चूप राहिले. आमचे भाऊजी मॅनेजर होते कांद्रीला. आणि तेव्हाच मी बाहेर शिकायला जेव्हा गेलो 6 महिन्याकरता एक ट्रेनिंग होती जे LDCMची, तेव्हा त्याच्या अगोदर जस्ट नवरात्र संपले होते आणि तो हाडपाकच्या महिन्यावर काहीतरी म्हणतो असं काहीतरी लागते. तेव्हा मी जो खूप पूजा करणार, खूप पूजा, मी परम दुर्गा भक्त होतो. मी तो लहानसा पोरगा 9 दिवस 9 दोन्ही टाइमचे उपवास पकडणे, हातात शेकड्या घेऊन नाचणे. माझ्या नाचण्याच्या लहान वयामध्ये असं का 2 पेट्या शेकड्या हातात पेटो. मी जेव्हा कुठं फिरो नाचत होतो, एकदा आमच्या ती जेव्हा फेरी निघाली होती शीतलाचं मंदिरकडे, रस्त्यात माझ्या लहानपणी एक वैद होते, ते लाल कपडे घालायचे. ते म्हातारा पाहायचे नाही, माझ्या पायाकडे पाहत घरात गेले आणि घुंगरू आणून मला बांधलं होतं आणि माझ्या पायाकडे पाहत राहायचे. म्हणजे माझी श्रद्धा भक्ती मात्र त्या देवीविषयी खूप जास्त चांगली होती. हे सर्व करताना मात्र मी जेव्हा अनुभव पाहिला तर माझ्या मनामध्ये विचार आला की आता आपण, मी पुढची पुस्तक माझ्या भावाला दिसली, मी वाचली, मनामध्ये श्रद्धा आणि भावना निर्माण झाली. आणि मी त्या दिवसापासून माझ्या इथं भगवंताची देवांची पूजा बंद केली. आणि जेव्हा मी पूजा बंद केली, मी कोणत्या कार्यकर्त्याकडे गेलो नाही, कोणत्या सगळं शब्द घेतला नाही. पण मात्र एक पिल्लर होता, कॉलम ज्याला म्हणतो विटांच्या आमच्या घरी, त्या घरामध्ये संघात नस डब्याच्या जो झाकण असते त्या नस डब्या झाकणामध्ये भाऊ कापूर लावलं, पिल्लराला आवडते लावली आणि वाचल्याप्रमाणे प्रणाम करून मी विनंती केली. वाचल्या मला माहित नाही इथं कोणी मार्गदर्शक असतील, कार्यकर्त्याकडे जाऊन शब्द वगैरे घ्यायला लागते. मी विनंती केली, माझ्या घरचे लोक मार्गात आल्या पाहिजे ही माझी इच्छा. बस एवढं बोलून मी जेव्हा ट्रेनिंगला गेलो, जेव्हा तुम्ही एकनंतर घरी आलो, पाहतो की माझ्या घरचा झेंडा गायब, तुळशी गायब, सगळे 9 वाजता झोपली आहेत. मला कोण झोपले, स्वयंपाकखाने झाला म्हणा, मला कोण. आणि मार्गात आलो योगेश. हा एक अनुभव शब्द न घेता माझ्याशी घडलेला अनुभव आहे.
जेव्हा मी गेलो तेव्हा तिथं मी ज्या ज्या प्रकारची पूजा करू जापता करत होतो, मी ज्या प्रकारच्या, मला तिथं मी घाबरणारा, जो देवाला मानतो तो भूताला पण जास्त मानतो. भीती त्याला तशीच असते. नाही म्हणजे देव आहे तसं दानव आहे. म्हणून मी अशा गोष्टी हवं. मी ज्या रूममध्ये राहतो तर कोणी बाई मटक झालं होतं म्हणून मला जेव्हा कळलं मी तिथे उठत नव्हतो. घरी पण माझी स्थिती अशी, मी अंगणामध्ये पण जात नव्हतो. रात्री बेरात्री लगीला माझ्या मोठ्या भावाच्या बहिणीला बरोबर उठवत होतो. मी एवढा घाबरणार तिथं. मी जेव्हा झोपलो मला ज्या प्रकारचं स्वप्न पडला, सगळ्या देवांनी मला दर्शन दिलं. मी प्रत्येकाला नाही असं म्हटलं, नाही म्हटलं. आमची जेव्हा जी ट्रिप आमची गेली होती शिर्डीला, स्वयं साईबाबा स्वप्नामध्ये आले. चल म्हटलं मी तुम्हाला मानत नाही. त्यांना म्हटलं तुमची पूजा बंद केली, तुम्हाला मानत नाही. कारण की मला त्या शेवटच्या एका महिन्यामध्ये मी साईबाबांची भक्ती केली होती. शेवटच्या एक महिन्यामध्ये. त्याच्या अगोदर मी गणपतीची विशेष पूजा केली होती. स्वतः गणपती 3.5 तोळ्याच्या चांदीचे ठेवून गम गणपती नमः असं म्हणून शिवपत्र वगैरे वाहून त्यांच्या अभिषेक वगैरे पूजा केली होती. पोरगा एकदम लहान होतो. या मुलापेक्षा पुष्कळ लहान होता. समजा मी 7वी 8वी मध्ये असेल की 8वी 9वी मध्ये असेल, ह्याच अवस्था होती. मी जेव्हा 9वी 10वी मध्ये जी पूजा केली, मला जे स्वप्नामध्ये जे दिसले, एक एक देव दिसले आणि त्या देवी देवताच्या शेवटी मला हनुमानजी दिसले, मूर्ती दिसली. तिला म्हटलं मी तुमची पूजा बंद केली. पण एवढं सुसाट जोरात असा पळालो की ते लाल माती, गड्डे, रस्ते, आडवे किल्ले कुठेच पडलो नाही. सुसाट आणि वेळी सुखरूप पोहोचलो. त्या दिवसपासून माझी स्थिती अशी झाली की मला कशाची भीती नाही, कोणत्या देवाची माझ्या मला शंका नाही, भावना नाही, विचार नाही. बस पूर्ण जीवन माझा स्वभाव, माझी वृत्ती, माझा मन एक भगवंत माझ्याला जसं तत्व बाबांनी दिलं की मला मने या जे भगत नापर या ध्येयाच्या सेवेत पाहिजे, तो ध्येय माझ्यामध्ये निर्माण झाला. मला कोणत्या देवाविषयी कधीही कोणती भावना येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट पुन्हा अशी की हा जो माझा भाव तयार झाला, मी थोडासा कधी वाचेन कधी ऐकेन, पण मात्र मी त्या प्रत्येक ऐकण्यामध्ये मात्र माझ्या भगवंताचं स्वरूप बघतो, माझ्या बाबांची वाणी बघतो, माझ्या बाबांचे विचार बघतो, ते बाबांना दिलेल्या शब्दाचा अर्थ काय ते बघतो. कशा प्रकारे रूपरेषा केली, कुठं कुठं आहे, याचा खरा अर्थ कसा आहे. बाबांनी ज्ञान पररस मररस योगी हा जो शब्द आहे, याचा शब्द असा बाबांनी अर्थ सांगितला, पण याचा जो अर्थ आहे मी एका ते टिट्टू मूर्तीच्या पुस्तकामध्ये सत्यसाई बाबांचे किंवा विवेकानंदाचे पुस्तक आहे, मी तेव्हा वाचलं होतो की ज्ञान पररस मररस योगी. मी हा शब्द ऐकलेला आहे, तिथं असं लिहिला होता ज्ञान पररस म्हणजे पेक्षा, ज्ञान म्हणजे ज्ञान, तर ज्ञानापेक्षा मररस म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी लिहिणाऱ्यापेक्षा, ज्ञानाच्या गोष्टी सांगणाऱ्यापेक्षा, ज्ञानावर बोलणाऱ्यापेक्षा मररस योगी पेक्षा चांगला. मररस म्हणजे करून दाखवणारा जो असते तो योगी. महान त्यागी बाबाजी कोणतेच विद्वान जसं पुस्तका लिहिला नाही, कोणते धर्मग्रंथ लिहिलं नाही, कोणता मोठा व्याख्यान दिला नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये मिळून त्यांनी प्रार्थना दिली आणि मात्र आपण कर्म कसे करायचे करून दाखवलं. जसं काहींनी म्हटलं की बाबांनी फक्त पाणी म्हणजे पाणी घेतलं, चहा पण घेतला. कोणीतरी एक फंदेव सांगितलं की ते जे चौधरी गुरुजी जे होते नावाजलेले कार्यकर्ता होते थोडेसे गावातले, त्यांनी जे बाबा त्यांच्या घरी गेले आंघोळच्या वेळेस त्यांनी आपल्याकडून धोतर जे काय घेतलं बाबांकरता त्यांनी परत केलं. तर हे सर्व बाबांनी कर्म करून दाखवलं. तुम्ही जशा प्रकारे रामलीला पाहता रामलीला वाचता, कृष्णलीला पाहता कृष्णलीला वाचता, रामलीला कृष्णलीला तुम्ही ऐकता, तशाप्रमाणे महानता की बाबाजीची लीला डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि आम्ही कानाने ऐकतो. ती लीला अशी आहे, महानता की बाबाजी एकदा सौराष्ट्र दौऱ्यावर गेले होते. तिथं 1.25 लाख आणि 7 नावाचा व्यक्ती होता. ही लीला आहे. एकाने नमस्कार केला, बाबाने आदेश दिले की कोई सेवक किसी दुसरे भगवान की मूर्ति को प्रणाम या नमस्कार न करे. हे म्हणल्यावर मी तर म्हणतो हे बाबांनी भगवंतानीच घडवलं. जे घडते ते परमेश्वर कुठे नाही घडते. त्याच्या घडण्यामागे कारण असते, त्याची लीला असते, लीला लिखित असते, लीला विधित असते, ती फक्त घडत असते आम्हाला पाहण्याकरता, जनाला राखण्याकरता, देवाविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून, श्रद्धा जागावी म्हणून. बस बाबांनी म्हटलं जे बोलले तोच घडलं. बाबाच्या शब्दावर सेवक जागृत होते, जागात होते. का बरं असं घडला, त्यांना घडवायचं. एका सेवकाने हनुमानच्या प्रतिमेला नमस्कार केला, दुसऱ्याने पाहला मात्र चुप राहिला. हा सेवक त्याच्या उरावर लागला. दोघेही दुखी. दोष म्हणजे जो दोषी आहे तो दुखीच, ज्यानं दोष पाहून चुप राहिला गुन्हेगाराचं, त्यानं लपट ठेवलं तो पण दुखी. बाबाला किती सुंदर सांगितलंय. हे जरी ओढ लिहिली नसेल पण अनुभव तसं झाली की जो गुन्हा करते गुन्हेगार दोषी आहे, पण जो सेवक त्याच्या गुन्हा पाहून चुपचाप राहते, सांगत नाही, सोडून करत नाही, लपट होते, तो सुद्धा दोषी आहे. अनुभव तसं झाली. याला लीला असं म्हणतात, याला
लीला असं म्हणतात, ही लीला आहे. बाबा मोहर कसा तलावावरती गेले, बाबाने सांभाळून म्हटलं. बाबा गेले कसे माहित नाही, पण बाबा आले का पायाला खडे गोटे रुतले म्हणून पादुका चपल. बाबा पादुका घालत होते. त्याच्या कॅलेंडर मध्ये दिसतात ना, त्याचा रंगीत बनवलेली पेंटिंग आहे. बाबा पादुका घालत होते. बाबा स्लीपर घालायचे, जोडे घालायचे पिटीसारखे. तर बाबाच्या पायाला खडे घडले, ते बाबाच्या पायाला खडे उठले आणि पुन्हा बाबा वापस येणे. हा योगायोग नाही, हे लीला आहे. गोडचे नाव घडलेला अनुभव मग त्यांनी सांगितलं की भगवंत आपल्या सोबत आहे. आलं लक्षात. मी काल आमच्याकडे बैठकीमध्ये शब्द बोललो होतो, तुम्ही कुणाची पूजा करता? भगवंताची पूजा करता. तुम्ही परमात्म्याची पूजा करता? नाही करत. का बरं नाही करत? निराकार आहे, नाही करत. त्या स्वरूप भगवान बाबा हनुमानजीमध्ये पाहतात, ते पूजनीय आहेत, त्यांची पूजा करतात. पण बाबांनी कधी स्वतःची पूजा करून दिली नाही. तुम्ही बाबाची जशी पूजा करत नाही, कधी कोणाची पूजा करत नाही. नाव तर परमात्म्याचे म्हणतात. तुमच्या जवळ आहे ती जागृत शक्ती आहे, तर तुम्ही परमात्म्याची पूजा करत नाही. तसे तुम्ही मानते की बदलीची पूजा करत नाही. मग बाबा कोणाचे स्वरूप झाले? बाबाच्या अंतराचा आवाज असले का हे सेवक म्हणजे का ढूंढ रहा है, 24 तास तेरे साथ हूं, असे कोण बोलायचे? कोण बोलायचे? बाबा परमात्मा स्वरूप, बाबा परमात्मा स्वरूप. तो स्वरूप कसा? एक प्रतिमा दिली आहे, भगवत स्वरूप. तर तुम्ही या प्रतिमेमध्ये, या भगवंताच्या रूपामध्ये आपला परमात्मा आणि परमात्मा तुम्ही प्रतिमेची पूजा करा. परमात्मा स्वरूप बाबाने म्हटलं. किती सुंदर आहे. हा मार्गाच्या तुम्ही जेव्हा विश्लेषण कराल, ऐकाल, समजाल, सांगाल, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. त्याचं नाव संकट मोचन आहे. आणि सर्वात सुंदर मी जेव्हा पाहायला ऐकलं या विधी, आपण जेव्हा अध्यात्मामध्ये विशेष जेव्हा आपण विधीच्या गोष्टी करतो, जगात तुम्ही कोणत्या तांत्रिकाला भेटा, नागासाधूला भेटा, संत महात्माला भेटा, त्यांना अभ्यासात तुम्ही अशा लोकांना भेटा. या जगात आध्यात्मिक जीवनामध्ये अशी कोणती शक्ती आहे की जो सर्वात लवकर प्राप्त होते, जिची सिद्धी खूप सोपी आहे? त्या देवाचं नाव भगवान बाबा हनुमानजी आहे. त्या देवाचं नाव भगवान बाबा हनुमानजी आहे. आणि सिद्धीची पुन्हा विशेषता आहे, तुम्ही जेव्हा सिद्धी करता, सिद्धीमध्ये कालांतराने ती शक्ती सुद्धा परीक्षा घेते, दुसऱ्या लोकांचा घेतच नाही, नाही का? त्याच्यामुळे दुःख आहे ते. पण तुम्ही हनुमानजीची सिद्धी तुझी आपण सुरुवात करतो, तात्काळ परीक्षा होतो, तात्काळ ती पावन होतो. बस मार्गामध्ये आलो, वचन दिलं, ज्योत लावत सुरुवातच केली, जी माझ्या पोराची दुःख दूर झाली, जी तात्काळ सिद्धी फळाच गेली. तुम्ही जेव्हा त्यागाचे कार्य करता, आणि तुम्ही जेव्हा त्यागाच्या कार्यामध्ये करता, तुम्ही म्हणता औषध उपचार बंद, ब्रह्मचर्याचं पालन करणे, मांसाहार करू नये, औषध उपचार पण करू नये, त्यागाच्या कार्यात रागतम झगडा भांडण करू नये. हे जेव्हा बंधन पाडता, ते त्याचा उद्देश एक राहते. कोणतं असतं? ध्यान एक भगवंत मान्य आहेच, मर्याजी भगवत नाम तर आहेच, आणि परमात्मा हे तीनही शब्द आहेत. म्हणून त्याचे कार्य आहेत परमात्म्याचे, या 3 गोष्टीवर अवलंबून असतात किंवा करायचे असतात. आपण त्या 3 गोष्टी जेव्हा करतो, सिद्धी फळास आली का? त्या समजावं कसं? कुटुंबात नाही जी आमचे त्याग सुरू होता, पुरालता बलताजी हो, आम्ही औषध नाही घेतला, बस तीर्थच दिला ना आराम करायची हो. तुमच्या त्याग तपला आहे, तुम्ही तापल्या गेल्या त्या त्यागामध्ये, आणि तो तुमच्या सिद्ध झाला. तुमची परीक्षा होती तुमच्या ध्येयाची. तुम्ही घाबरता का? तुम्ही भेवता का? तुम्ही औषध घेता का? अशी आपली परीक्षा त्या त्यागामध्ये होते. आणि समजा जेव्हा आपण त्या ध्येयावरती खरे उतरतो, आपल्या त्याग सफल होतो. पण जर त्याग सफल झाला, आपण त्या गोष्टीला समजत नाही, आपण त्या समजत नाही की देवानं माझी परीक्षा घेतली असं आपण कधी म्हणत नाही. आणि देव आता माझ्या सोबत आहे म्हणून आपण निर्भय म्हणत नाही, किंवा आपल्या मनात अशा भावना चांगल्याने म्हणत नाही. मी तुम्हाला माझे विषय लिहित होते इकडेच आहेत, पण मी भलत्या विचार घेऊन गेलो. अशी या मनाची रुपेक्षा आहे. या जेव्हा देवाविषयी आपण सांगतो की महान त्या की बाबा देऊन आम्हाला काय दिलं, आम्ही असं म्हणतो की बाबाने भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. आणि बाबाने म्हटलंय की माझा भगवंत जो आहे परमात्मा शक्ती आहे. बाबा म्हणतात की माझ्या भगवंता निराकार. बरं, ते भगवंताच्या गुणाची आहे. भगवान का काम भगवान करेगा, मानव का काम मानव करेगा, ही एक वाणी आहे. यात असं आहे की भगवंता तुला कर्म करावं लागत नाही आणि मानवाला कर्म करावे लागतात. असा शब्द असताना की माणूस त्या गुणांचं पालन करू शकते का, असा प्रश्न असताना बाबांनी आम्हा सेवकांना, आम्हा तुच्छ, आम्हा नादान, आम्हाला अज्ञान माणसांना, आम्ही मूर्ख नाही महामूर्खांना परमेश्वर कृपेचे गुण दिलेले आहेत. आणि ते म्हटलं की तुम्हाला पालन करणे. आता पालन करताना कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. मी माझ्याकडे मागच्या 1 महिन्यावर एक बैठकीत सांगितलं होतं. मी तो आज सांगणार नव्हतो, इथे सांगणार नव्हतो, तो मोठ्या बोलीमध्ये बोलण्याचा विषय होता. पण भाऊ आता छोट्यात हा काय शाप आहे का? हे तर सेवक आहेत ना, सांगायचे आहे. मला फमले भाऊ ऐकायचे. भाऊ एक अनुभव सुना बोला. भगवत गुणांचे जे गुण आहेत भगवंताचे तुम्हाला सिद्ध करून दाखवता. मला एक अनुभव घ्यायचा आहे.
मानता की बाबा दुंदेजी जेव्हा या कृपेची जेव्हा परिचय लोकांना द्यायचे, आपण सगळे ज्या वर्गातून आलो, ज्या विचारामधून आलो, ज्या धर्मातून आपण आलो, तिथं बाबा मी बघितलं हे सगळे आपण त्या परंपरेचे लोक जुने. म्हणून राजा बालीची कहाणी सांगायची, इमे राक्षसची कहाणी सांगायची, इकडे डोळा देणारा तो कोणता होता नाथ त्यांची मच्छरनाथांची कहाणी सांगायची, गोरखनाथांची कहाणी सांगायची, रामलक्ष्मणचे अनुभव द्यायचे. त्याच्यामध्ये एक अनुभव छोटासा देतो. बाबांनी भगवत गुणांचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या कुटुंबात सेवका, सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. निराकार शक्ती भगवान, त्यांना कोणाशी बोलायची आवश्यकता आहे, पण त्यांना सत्य बोला, अगुण आहे. ती सर्व आहेत, पण त्यांना मर्यादा पाळा, ही त्यांची गुण आहे, नाही का? प्रेम आहे म्हणून ते भगवान आहे, तरी पण प्रेमाने वागणे हा गुण दिला गेला. हा सिद्ध कसा होत असेल? आम्ही याला सोप्यामध्ये घेऊन जातो, पण तुम्ही जर मन देऊ नये का, ही खूप सुंदर गोष्ट आहे. एक परिवार बघा असा कोणाचा तरी, ज्याच्यामध्ये पत्नी आहे, मुलगा आहे, सर्वच आहे. असा परिवार जर तुम्ही बघा तर तुम्हाला दिसेल की भगवान शंकराचा परिवार आहे. पती पत्नी शंकर पार्वती आहे, त्यांना 2 मुलं गणेशजी आणि कार्तिक आहे. बरोबर आहे? बघा भगवान शंकर कसा आहे, तो योगी पुरुष आहे. आभूषण त्याच्या अंगावरती नाहीये, मुकुट नाहीये, कोणताही आभूषण नाही, ते योगी आहेत. एक कपटी गुंडाळण्यासाठी त्यांचं काम आहे महादेवाचं, ज्याला महादेव म्हटला गेला. त्यांची पत्नी रूपवान आहे, कशी आहे, गुणवान आहे, आभूषणाने मडलेली आहे, सर्वांनी सुंदर आहे. किती विपरीत जोडी आहे, पण त्यांची जोडी आहे. त्या दोघांमध्ये प्रेम आहे, त्या दोघांमध्ये प्रेम आहे. खंडेभाऊ दुसरा विषय बघ सुंदर आहे, त्या दोघांमध्ये प्रेम आहे. पण तुम्हाला सत्य मर्यादा प्रेम म्हणून, सत्य म्हणजे भगवान आहे, तर भगवंताच्या घरी मर्यादा प्रेम कशा प्रकार असेल सिद्ध होताना पहा तुम्ही की त्या दोघांमध्ये प्रेम आहे. बघा तुम्ही दुसरा विचार बघा, दुसरा विचार असा आहे, बाई ह्या फक्त माझ्याकडे लक्ष द्या. दुसरा विचार असा आहे की त्या भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप आहे. काय साप आहे? तो जर चवला त्याच्या कंठामध्ये विष येऊन थांबलेला आहे, पण त्याच्या डोक्यात त्याने अमृत धारण केलेलं आहे. म्हणून विष उतरला माणूस जाऊ शकते, पण अमृत माणसाला मरू देऊ शकत नाही. 2 विपरीत गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या गळ्यात साप आहे, त्यांच्या गळ्यात साप आहे, गळ्यामध्ये साप आहे. पण भगवान गणेशजीच्या वाहन उंदीर आहे, उंदिराला सापाची भीती नाहीये. त्यांच्या गळ्यात साप आहे, पण त्यांच्या मुलगा कार्तिकेयच्या वाहन मोर आहे. मोराची त्या सापाला मोराची भीती नाही आहे. आणि पारधेच्या वाहन वाघ आहे, सिंह आहे, नाही का? ते शेरावाली आहे, त्याची सिंहावर सवारी आहे. आणि दारामध्ये नंदी उभा आहे. नंदीला वाघाची भीती नाही आहे. आलं लक्षात? नंदीला वाघाची भीती नाही आहे, उंदराला सापाची भीती नाही आहे, सापाला मोराची भीती नाही आहे, वाघाला नंदीची भीती नाही आहे. 2 विपरीत स्थिती आहे, दोघांमध्ये प्रेम आहे. हे आम्हाला काय शिकवते? हे भगवंताचे गुण शिकवतात. हे काय सांगतात? हे सांगतात कुटुंबात सगळ्यांनी मिळून मिसळून वागावे, कुटुंबात सर्वांनी प्रेमाने वागावे. त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये खरी कृपा आहे, हीच खरी शक्ती आहे. तिथंच देव नांदतो, नाही का? तिथं देवाचे गुण बघावे असं म्हणतात. हा अनुभव म्हणून तो सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे आमच्या भगवंताचे गुण आहे. हा आम्हाला पालन करणे आहे, आपापल्या परीने पालन करणे आहे. आम्ही जेव्हा संघटनामध्ये काम करतो, आम्ही विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा बसतो उठतो, तेव्हा आम्हाला नाना प्रकारचे लोक मिळतात. आम्हाला नाना प्रकारचे लोक मिळतात. आम्हाला त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे, त्याच्याशी आम्हाला प्रेमाने बघायचं आहे, आम्हाला रागद्वेष नाही करायचा आहे. पण आता मी असा म्हणलो तर मग दुसरे म्हणतील आमच्याशी तर बोलच नाही का भाऊ, आम्ही तर मारायतले आहोत. अरे अशा लोकांसाठी नेमकेच लावली आहे. अशा लोकांनी घरात प्रवेश करावा, करू नये म्हणून. तो बाप असो का पोरगा असो का सासरा असो, काही व्यक्ती निवडलेल्या आहेत. मार्गा देऊन ज्याला मार्गाशी बेमानी केलं, ज्यांनी अहंकार निर्माण केला, मुझसे बडा होशियार और मुझसे बडा शैतान नाही, अशी जे भावना निर्माण केली असेल, धिक्कारून टाका त्याला. अशा लोक धिक्कार लागत नाही. त्याचे कर्म झाले एकटे पाडतात. न घर का न घाट का, जमीन ना आसमान का, वो बीच में लड़का रहे. आसमान से गिरा खजूर मिळतात, त्यांना वाटते, अभिमान वाटते, बिलकुल नाही. हा मार्ग असा आहे, यामध्ये कृपा अशी आहे. आमच्या जसं मगाशी म्हटलं तर देव लीला घडवतो, जीवनात घडणाऱ्या गोष्टी हा भगवंत घडवतो, हा भगवंत घडवतो. आमचे कर्म एक अशी गोष्ट आहे, आमचे कर्मच भगवंताचं भोजन आहे. आमचे कर्म कसे भोजन आहे? तो प्रसाद पण आहे. आमच्याकरता प्रसाद, देवाकरता भोजन बी आहे, प्रसाद बी आहे. आम्ही तर चांगले कर्म करू, चांगले कर्म करू. देवाचा हात आमच्या समोर आहे, आमच्या डोक्यावर आहे, त्याच्या आशीष आहे, त्याची कृपा आमच्यावर आहे. तो शब्द श्वासावर उभा आहे आमच्या, नाही का? शब्दाची व्याख्या मगाशी बोलल्यापासून शब्दाविषयी बोलू शकतो,
पण जास्त वेळ घेणार नाही. मग 5 वाजता 8 वाजेपर्यंत याची मर्यादा 4:30 वाजेपर्यंतची होती. 4:30 सायंकाळी किंवा 4:30 पर्यंत जास्त वेळ झाला वाटतं. हा जो माझा भगवंत आहे, हा शब्दावर बोलला होता. शब्द हा भगवान आहे, शब्द हा भगवान आहे. तू कुठून निघते? शब्द कशाला म्हणायचे नाही का? शब्द कशाला म्हणायचे? शब्द हा नाद आहे. नाद पूर्ण ब्रह्म आहे, परब्रह्माची दैवी शक्ती आहे, ते निराकार आहे. तर त्याच्या मुखातली वाणी, तो जो शब्द आहे, तुम्ही ज्या प्रकारे वापरले असाल तो त्याप्रमाणे काम, त्याप्रमाणे शब्द दे बाबाले हो सुंदर बटलो. इस्लाम मध्ये लिहिला है कि जो शैतान है आपके नाड़ी पे आके बैठा है, जब अल्लाह ताला ने मूर्ति बनाई उसमें डिब्बी रखी, जान फूक मार के जान डाल दी आणि म्हटलं की आदम और हवाच्या कार्याच्या गोष्टी आहे, आपण तेवढ्या दूर नाही जा वाटल्यास पण आपण आपल्यामध्ये पाहू. शब्द हा आपण जर शापित शब्द बोललो तर शापच घडते, वाईट शब्द बोललो तर वाईटच घडते, चांगला शब्द बोललो तर चांगलाच घडते. म्हणून हा शब्द आपला कार्य करते. शब्द हा भगवान आहे, शब्द हाच भगवान आहे. कोणी म्हणतात की शब्दावर भगवंत उभा आहे. मी विपरीत बोललो तर शब्दावर भगवंत उभा नाही आहे, भगवंत विश्वासावर उभा आहे. हा शब्द कोणाचं काम करेल? त्याच्या भगवंताच्या ज्याचा विश्वास आहे भगवंतावरती, जो विश्वास ठेवून कार्य करते, जो विश्वास ठेवून शब्द देते, जो विश्वासाने शब्दाचं पालन करते, त्याच्याकरता हा भगवान आहे. अन्यथा शब्द हा शैतानी आहे, जो विपरीत बोलते देवधर्माच्या, जो विपरीमध्ये बोलते रूपरेषेच्या, जो विपरीत कार्य करते बाबांच्या आदेशांच्या, गुरुच्या मर्यादेच्या. या मार्गामध्ये एक लक्षात ठेवा की जशी देवी कृपा आहे तशी गुरुकृपा आहे. या गुरुकृपेला समजणे बहुत सोपी आहे. देवी शक्ती आहे वचनबद्ध झाल्यानंतर, पण तो वचनबद्ध करणारा कोण हो, त्या वचनाचे वाक्य सांगणारा कोण हो, तो लिहून देणारा कोण हो, त्याची परिचय झाला कोणाला, तो सांगते कोण, तो म्हणजे गुरु हो. त्याच्या शब्दावर तो भगवंत उभा आहे. म्हणून गुरुची खिलाफत करणे हे योग्य नाही. गुरु आपले सर्व महान त्यागी बाबा गुरुजी आहे. मी एक अनुभव इथं लिहिलं होतं, काल मी माझ्या गटात सांगितलं. इथे नाही मी इथं पुस्तक आहे, मी मायका म्हणजे मार्गदर्शनाचे कारण सत्संग चर्चा बैठकीविषयी बोलणार होतो. तुम्ही आता का बोललो तो मला आठवत, मी त्याच्यावर तुम्हाला नंतर सांगेन. पण एक माझा शब्द वाचण्यामध्ये आला की भजन भजन भगवंताला भजने, भगवंताला भजने क्रिया, कीर्तन तनाची क्रिया म्हणजे कीर्तन आहे. पण सत्संग, सत म्हणजे भगवान आणि भगवान संग म्हणजे त्याची संगत. सत्संग मध्ये बसणे म्हणजे भगवंताच्या संगतीमध्ये बसणे, आमोरासमोर माउथ टू माउथ फेस टू फेस चर्चा करणे, देवाचा परिचय करून घेणे, आपले घराने मांडणे आणि आपल्या घराण्याची उकल करून घेणे, आपला प्रश्न निर्माण करणे, आम्हाला त्याच्या उत्तरे घेऊन घेणे, हे सर्व मात्र सत्संगामध्ये साध्य होते. म्हणून महान त्यागी बाबा दिंडूजींनी सत्संगाला महत्व दिलं, सत्संग आम्हाला दिलेलं आहे. मग पुन्हा सांगतो की महान त्यागी बाबा दिंडूजी साधारण व्यक्तिमत्व नव्हते. त्यांच्या मुखातला निघालेला एक शब्द कसा शब्द होता, एक शब्द कसा शब्द होता, त्यांनी दिलेली एक रूपरेषा. हवन असो, मासिक हवन, मासिक हवन करता मासिक हवन, ऐच्छिक हवन, त्यागाचे हवन, अजून आपण करतो हवन करतो षष्टीच्या हवन नाही का, अजून काय उद्देशा करता आपण करतो इच्छापूर्ती म्हणून आपण तो हवन. अरे माणूस मेला तो त्याला मुक्ती भेटला पाहिजे, त्याला मुक्तीचा हवन करतात तो हवन. प्रत्येकाला एक काहीतरी इच्छा असते, त्याचा संदेश असते, त्याचा उद्देश असते. आपण तो करणारा हवन त्या संदेशाने, त्या उद्देशाने मात्र पूर्ण करावा. आपल्या घरी असणारा हवन हा अनुष्ठान आहे, हा अनुष्ठान आहे. आपण संकल्प केला, आपली संकल्पपूर्ती झाली असेल, संकल्प नसेल काहीतरी आपल्या घरी घडलं असेल, त्या निमित्त आपल्याला हवन घ्यायची आपल्याला त्याचे शुद्धीकरण नाही का, गुरुप्रवेश नाही, बाळपण झालं शुद्धीकरण नाही, नामकरण नाही, बारसा नाही, लग्न नाही, आपण हळद लावत नाही. या सगळ्या गोष्टीच्या उद्देशाने हळद आपण ज्या गोष्टी करतो हवनाच्या, तो हवन मात्र तो त्याच ध्येयानं करावा. मनामध्ये त्या देवाविषयी, त्या हवनाविषयी, त्या पूजेविषयी आपल्या मनात श्रद्धा असणे आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आहे तर आहे, करणारे करतात, कोणी कसा बोलते, कोणी कसा बसते, एक मागे पुढे करते, एक करू लागते, करू लागत नाही का, कोणी इथं बसल्या, कोणी तिकडे जाऊन बसते, हे नाही आहे. तुम्ही साधितामध्ये राहा. आज मंडप टाकला, त्याला साईट फॉल बनल्या की डोक्यावर जो मंडप आहे ही आमची मर्यादा आहे. या मर्यादेमध्ये बसा. लोक इथं सोडून तिथं बसतात, इथं सोडून तिथं बसतात. ऐकायला भेटेल किंवाला भेटते नाही का, ऐकायला भेटेल किंवाला भेटते, असं असेल फिरायला भेटते, बिलकुल नाही. की मर्यादा भंग आहे. कधी आम्ही ह्या गोष्टी जेव्हा असं ऐकलो आणि पाहलो की अनुभवातून सांगतो तुम्हाला, भगवंत हनुमानजीची पूजा तुम्ही करता, हनुमानची पूजा आम्ही करतो नाही का, पूजा तुम्ही करता, पूजा आम्ही करतो. पण जेव्हा संकट आले त्याच्यावर संकट आले, त्याला भगवंत मदत करत नाही, तो आपल्याकडे पाहतो. तुम्ही काहीतरी मदत करा. जर आपण जेव्हा दुसऱ्यांकरता मदत करतो, हा मुद्दा पकडून टाका, हा मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन सिद्ध करून दाखवणार. आपण जे दुसऱ्यांकरता मदत करतो
जेव्हा भगवंत प्रश्न करते त्याच्या दुःख का बरं आहेत बाबा, तो त्याच्या कर्माचे फळ भोगून जाईल. सोडो ना. जर तो माझा भक्त असता, माझा दास असता, त्याला मी सोडत असतो. तू आपलं काम कर. म्हणून या मार्गामध्ये कोणताही सेवक दुसऱ्यांकरता येऊन मागत नाही, त्याला मागता. मागितलं त्याला तर आराम होऊन जाईल, पण तुम्ही दुखास वाटला तुमच्यावर येऊन बसतो. लक्षात ठेवा, जी महाराज रूपरेषा एवढी वेगवेगळ्या प्रकारची आहे, म्हणून दुसऱ्या प्रकारला येऊन मागतात नाही. तुझ्या विश्वास आहे तर मार्गामध्ये महाराजचे दरवाजे खुले आहेत. मार्ग हे खुले किताबी जातात. तुझा विश्वास आहे तू स्वतः. आपण हो कोणी तीर्थ म्हणून देऊ नये. त्यांना मागितल्याशिवाय तुम्हाला तीर्थ म्हणून देऊ शकत नाही. सोमवर्गीने अर्थात जर तुम्ही आपल्या मताला तीर्थ माझी भासी हो, माझ्या पुतण्या हो, नाही का, माझी बहीण लोक हो, माझी साडी हो, साडीसोबत राहते असा म्हणून जे तुम्हाला असं वाटते ना मी त्याला तीर्थ पसंत देतो, तुमच्या मनात त्याने मागितलं नाही, तिला आराम होऊन घे. पण ते कुटुंब, ते जे दुःख आहे ते तुमच्या कुटुंबावरती, कारण तुम्ही त्याच्या मर्जीनं नाही आपल्या मर्जीनं बनवल्या. आणि हा माझा बदल अनादर आहे. भगवंत त्याला कर्म सोडून असं नाही हो. तो खूप दयाळू आहे, पण तो स्पष्ट म्हणते मी फक्त माझ्या भक्तांची मदत करतो. म्हणून तो जो दयाळू आहे, तो जो प्रेमळ आहे आपल्या भक्तांसाठी आहे, मग त्याचे तुम्ही इमानाचे भक्त बना. कसे म्हणा? इमानाचे भक्त म्हणा. मानव हे बेमान आहे. बाबांचे बा भगवंत शब्द आहे. मानव हे बेमान आहे. उत्तर बाबांनी दिलं की मैं इमान दिखाऊंगा, नाही का. तर इमान जेव्हा बाबांना दाखवलं, बाबांना भगवंताने 100% पूर्ण रूपाने आपलं शक्ती दिली. आणि बाबांचा एक शब्द बाबांनी म्हटलं, बंदुकाची गोळी शिकून घ्याल पण माझे शब्द व्हायला राहत नाही. एक शब्द बाबांची कृपा. बाबा भगवंतात विलीन झाले तरी पण शक्ती कार्य करून राहिली. आम्ही शब्द देतो त्या बाबांच्या कृपेने देतो. त्या शब्दावर भगवंत उभा आहे, ते बाबांच्या कृपेमुळे पुण्याईमुळे आहे. म्हणून मी पणाच्या करून आमच्यामध्ये नसावा. आलेले अनुभव काही असो, काही असो, जे आले ते भगवंताचे, मी आणि माझे नाही. आमच्याकडे आता एक निश्राम चिपळीचा कोणतरी आहे, देवगड मुंड्याचे काही कार्यकर्ते असं कोणतरी सेवक आहे माझ्याकडे गेला. त्यांनी माझ्या युट्यूबवरती मार्गदर्शन ऐकलं. त्यांनी कार्य केलं, 2 किलोमीटर कार्य घेतल्याचे म्हणे. त्यांना पुष्कळ काही त्याला आराम नाही. त्याची बायको भरती किडनीवर सुजन तर लिव्हर बहुत काय सांगितलं. तो भयंकर खचून गेला. त्याने पाहिलं, त्याने मला फोन केला, नंबर मिळवून टाकलं. आला भाऊ तुम्ही भेटणार, तुम्हाला भेटणे आहे, तुम्हाला भेटल्याशिवाय मला पर्याय नाही म्हणे. पर्याय मला नको. तुम्ही कोण आहात म्हटलं. मी सेवक. कुठं राहतो? आमच्या गावी राहतो. तुमच्या कार्यकर्त्याला नावं सांगितलं. तिथं जा म्हटलं. हो 2दा कार्य करून घ्यायची म्हणे. आला नाही जे बाबा. आणि असं वाटतं म्हणे का तुमच्याकडे आल्याशिवाय आता पर्याय नाही आहे. असं म्हणलं. मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे नाही, पण माझ्या भगवंताकडे यायची आवश्यकता आहे असं वाटते की तू ये म्हटलं. आला. प्रेमचंद बाबाकडे माझ्या घरी बसले होते. माझी तारीख घ्यायला आले होते. ते आले, ते बसले. ते बाई हाय बा एकसारखी खोकलून राहिली, कोरोनासारखी कंटिन्यू खोकलू आली. हाय बा बसतायत नाही, बेहोश. तिघही आले. त्यांचा एक मुलगा बाहेर होता. मी पाहत असेल म्हटलं, निमाच्या बाहेरच्या पोरगा कोण म्हटलं. आमच्या मुलगाजी म्हटलं. बोलवलं, चर्चा केली. जेव्हा त्याने म्हटलं तुला सांगितलं हो सांगितलं म्हणते आराम नाही. म्हटलं काहून आराम नाही. त्याला पुन्हा सांगितलं त्या ह्या गोष्टीची आता घे, तू शब्द ठेव भगवंतापुढे माझ्याच घरी, फक्त माफी मागणं मला सांग म्हटलं. त्या बायच्या 10 मिनिटांमध्ये दुखणं खोकलणं बिलकुल बंद झाला. बाई तुला 30% आराम आहे म्हटलं. होजी म्हणे. अजून 2 शब्द बोलतो. बाई 40% आराम आहे म्हटलं. होजी म्हणे. बाई तुला किती आराम आहे? उभी होऊन सर दाखवून ना म्हटलं. उभी झाली भाऊ, चालायला लागली. म्हणजे पूर्ण आराम आहे म्हणते. घरी जा, आपल्या कार्यकर्त्याकडून शब्द घे म्हटलं. या चुकीची सांग, माफी माग. मग तिला का बरं आराम झाला नव्हता? कधी कधी असं होते, आम्ही मार्गदर्शक शकलो अतिशय असं वाटते की मी मार्गदर्शक होऊन माझ्या शब्दावर बनवतो बाय, तुला यात कोणती सूट द्यायचा तो अधिकार मला आहे नाही का. मला एखादी रुपयेच्या माहित नाहीये तरी पण ज्या असा करून टाकतो मी म्हणलो ना, जसं मी अठ्ठा मध्येच समजे नाही सांगून देतो असा करून टाक काही नाही हो. पण ते तो रुपयेच्या मध्ये नसेल तर कधी कधी असं होते आम्हाला मला कळत नाही तुम्हाला करून टाका असं माझं, पण ते रुपयेच्या मध्ये नसते, माहीत नसते. परिणाम असा होते तुम्हाला नवीन दुःख येत नाही, पण ते जुने दुःख आहे ते तुम्हाला आराम होत नाही, तुम्हाला बसत नाही, फायदा मिळत नाही. त्याचं कारण काय असेल, तुला जी त्यांनी सूट दिली ती या नियमात आहेच नाही मार्गामध्ये, त्यांनी दिली जशात तसाच आहे तुम्हाला, पण आराम होत नाही. मग ते दुसरीकडे जाते तो म्हणते नाही हे चालतच नाही, तुम्ही चुकीची माफी मागा, ही चूक आहे, त्यांना आराम मिळतो. कारण की त्यांनी बाबांच्या आदेशाप्रमाणे जे नाही ते नाही, जे नाही ते नाही, अशा लोकांना लोक कडक कार्यकर्ता म्हणतात. तर लोकांना कसं कार्यकर्ता पाहिजे, सोयीच्या मार्गदर्शक पाहिजे, आम्हाला चालते म्हणणारा पाहिजे, काही नाही होत म्हणणारा पाहिजे. बैठकीत नाही त्या काही नव्हत कार्यकर्ता काय नाही म्हणा आमच्या नाही, महिनाभर कार्य घेत नाही, आमच्या कार्यकर्ता चालते, दिला तरी कार्य देऊन टाकते. तुम्हाला सोयीच्या पाहिजे. आणि एखाद्या बाजूच्या असू द्या कोणी कडक खबरदार. एक पोरगा आला, तो पोरगा म्हणते भाऊ बहुत रागवते म्हणते, जास्तीच्याच भाऊ जरा जास्तीच रागवते म्हणते, भडव्या सख्या माईले गालमारी म्हणतेस, हा बापावर चौतारतेस, शिवा देतेस, तू तो जास्तीच्या वाटत नाही.
नाही का? भाऊ राबाला जसं वाटते बे तू बिना बोलल्याच्या आईवडील कसा वाटला तू याचा विचार कर, ते कसे असतील. आता तो मुलगा इथं बसलाय, मी नाव घेत नाही, कुणाच्या हातात चार लोका करत नाही, पण ह्या स्थिती अशा आहे, यांना गुरुची महिमा समजत नाही, मला छोटं समजत नाही. मी काल सांगितलं, अरे तो निराकार आहे भगवंत, पण साकार कोण आहे तुमच्या घरामध्ये? तुमचे मायबाप आहे. आई वडिलांच्या शब्दांची अवहेलना करू नका, केल्यास भोगावं लागेल. आई वडील कसा देवाय समजून सांगतात, एक गोष्ट सांगतो मी, एक साधी गोष्ट सांगतो मी, की वडील दारू पिणार, अयशी केलं, साला बोध काय केलं, त्याला काय गम नाही म्हटलं, खॅक खॅक करते, पाय लग्न झालं, त्याला नाही म्हटलं. पण जेव्हा तो पाहते का माझ्या पोरानं पिणं सुरू केलं, बाप दारू सोडते, बोरासीत मार्गदेव देते, तेव्हा मी स्वतः विचारलं, काऊनजी एवढ्या वर्ष गेले हातावरी पिला, आता काऊनजी यानं सुरू केलं मध्ये, तुम्ही सुरू केल्या तेव्हा काही ना ज्याला पिलं तर पिऊ द्या ना जी म्हणतो, नाही जी म्हणते. म्हणजे बाप स्वतःचा नाश करून बसते, पण आपला पोराचा नाश कधी पाहत नाही. बापाचा हा प्रेम आहे, म्हणतो देवापेक्षा कमी नाही. अनपढ असेल ठीक आहे, बिगारी असेल ठीक आहे, गरीब असेल ठीक आहे, लिहिता वाचता येतं तर ठीक आहे, पण बाप बाप होत आहे. म्हणून आई वडिलांची अवहेलना कधी करायची, त्यांच्या शब्दाचा मान ठेवायचा, मोठ्यानं बोलून त्यांची अवहेलना करायची नाही, नम्रतेने घ्यायच्या, बाजू समजावून सांगायचं. असं असेल तर त्याला माझा देव पावेल. समजावे की त्यांनी भगवंताची जे तीन गुण आहे, ज्या गुणावर माझा भगवंत उभा आहे, तो त्याला प्राप्त केला, टिकून आहे. त्याच्या प्रत्येक शब्द प्रत्येकाने खडाच येत नाही, लक्षात ठेवावं. आपला देव आपल्यापाशी आहे, जो देते तो आपल्या कर्माला देते. म्हणून कधी कधी आपण म्हणतो की देव देते पण कर्म देते, हे कर्म घेते चुकीचे नसावे, कर्म देवाच्या नियमाने असावे, बाबांच्या आदेशाप्रमाणे असावेत. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. माझे विषय पूर्ण राहून गेले, पण वेळ असल्यामुळे मी काय देऊ नाही. अरे आता एक असा विषय लिहिला होता, कोणतरी म्हटलं की चर्चा बैठकीमध्ये लोक येत नाही वगैरे वगैरे. आम्ही पाहिला बैठक आहे म्हणून निमंत्रण द्यायचं का? भाऊ आमच्या घरी बैठकीला या लोक येत नाही, पण निमंत्रण द्यायचं का? असा नियम आहे का? बिलकुल नाही. जर मी म्हटलं की तुम्ही बैठकीमध्ये या, आमच्याकडे हवनाला या, पुन्हा दोनदा सांगितलं हवनाला या, पुन्हा सांगतो आमच्याकडे हवनाला या, तो नाही या. का झाला? तुम्ही अशा माणसाला सांगितलं हवनाला या ज्याने तुमच्या शब्दाची अवहेलना केली, तो तर फसलाच, तुम्ही तुमच्यामुळे त्या शब्दाचे अवमान झाला. म्हणून बैठकीच्या नियमाचं कधी आमंत्रण दिलं जात नाही. हवनाचं फक्त एकदा सांगायचं, विषय हवनाचं सांगायचं असतं, पण बैठकीचं निमंत्रण दिलं जात नाही. म्हणून आता का करते लोक बैठकीमध्ये येत नाही, मुलं बाळा जात नाही. मग असे भाऊ बोलले, मुलं बाळा जात नाही, बैठकीमध्ये येत नाही. तेव्हा असं वाटते की जेव्हा आम्ही मार्गदर्शन करतो, सेवांना कार्य देतो, वचनबद्ध करतो, मार्गदर्शन करतो, जेव्हा आम्ही काय देतो, जसं म्हणतो की अनेक देवाची पूजा बंद करावी लागते, कोणत्याही व्यसन करता येत नाही, पिणारा कोणी असो त्याला पाचता येत नाही, मानधन करता येत नाही, काही खाता पिता येत नाही. तसाच हा एक बंधन की प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये पूर्ण परिवाराने भाग घेणे आवश्यक आहे. असा बंधन देणे आवश्यक आहे का? तशी वेळ आली आहे का? तर हो, तशी वेळ आली आहे. कारण की आज ज्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितलं, हे तुमच्या घरी येऊन सांगणार नव्हतो सांगणार. तुमच्या माझ्या काहीच संबंध नाही, तुमच्या घर नाही पाहिलं, तुम्ही मला ओळखत नाही, फक्त धर्मज्ञान आम्ही ते जमा झालो, आम्हाला जे अनुभव आला आम्ही तुम्हाला देऊन आलो. बाबांनी म्हटलं की तुझ्या तुझ्या पाशी फक्त ठेवून जाऊच नको, देऊन जा. महानता की बाबा कष्ट केलं, त्याग केला, पुत्र मोहापासून अलिप्त राहिले, पत्नी मोहापासून अलिप्त राहिले, परिवार मोह मायापासून अलिप्त राहिले, शक्ती प्राप्त की धर्म संस्थापक म्हणले, पण अहंकारापासून बाबा अलिप्त राहिले. पण ते शक्तीपर्यंत घेऊन गेले नाही, वाटून गेले सगळं, भगवंतामध्ये विलीन झाले. आज बाबाची कृपा नाही, बाबाही काम करून राहिले. म्हणून बाबांना प्रणाम होते. इथे उपस्थित आहे असं आपण त्यांना म्हणतो की स्वयं महानता की बाबा जे उपस्थित आहेत कार्य करून राहिले. त्यांच्या आदेशाप्रमाणे सर्वांचे शब्द खडाच होऊन राहिले. त्यांच्या आदेशावर भगवंत आम्हाला सहन करून आला. हे हवड्या माणसांना भगवंत म्हणतो असा, मी तुझ्यावर विश्वास केला नाही तर तुझे सेवक का मनमानी करून आले. तेव्हा महानता किंवा गुंजूजी म्हणतात, मी देवाला विनंती करतो की भगवंत त्यांना माफ कर, ते अज्ञानी आहे. कोणाच्या शब्दावर काम करून आला? बाबांच्या शब्दावर. आजही काम करून आला. म्हणून क्षमेचे कार्य क्षमेच्या शब्द या मार्गामध्ये आहे. विनंतीमध्ये दिलाय सुंदर, मी माझ्या कर्म चुकले याची मला क्षमा द्या. हे जे शब्द आहेत हे महानता किंवा गुंजूजींनी दिलेले आहेत. या शब्दाला आपण समजावं. एक त्यागामध्ये औषधीचा हा प्रकार सांगितला गेला. त्यागात औषध हा प्रकार. आताच एक परिवार आहे, लाखणीचे आहेत. लाखणीचे आडनाव मला माहित नाही, त्यांच्या समृद्धातला ते बहुतेक त्यांचा मुलगा लागला.
त्यांचा त्याग मास्तरकी झाली, सर्व झाल्या सगळ्या गोष्टी. हा, त्यांच्या वडिलांना बीपीचा त्रास, आईला पण बीपीचा त्रास, शुगरचे पेशंट घरामध्ये, लहानसा लेकरू ज्याला कपचा प्रॉब्लेम होते. तू फक्त कार्य सुरू कर म्हटलं. 3 दिवसाकडे सांगितलं की भगवान बाबा हनुमानजी माझी परीक्षा घेऊ नका आणि मी त्यात करतो हे माझ्या लक्षात राहू द्या बाबा. कोणत्याही बंधन कोणत्याही वचन तुटलं नाही पाहिजे बाबा, त्यात माझं साधलं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. तुम्ही त्यागही कार्यकर्त्याच्या शब्दावर करता, पण एक काम करा, घेताना भगवंताच्या मर्जीला सामोरं ठेवा की भगवंता मी करणार आहोत, तू घडवणार आहेस. मी करतोय पण घडवणार तू आहेस, तुझी कृपा असू दे. जेव्हा माझ्या त्याग घडू दे, त्यागाचे कार्य व्यवस्थित घडू दे. सर्वांच्या बरोबर लक्षामध्ये राहिलं पाहिजे का आमचे त्यागाचे कार्य सुरू आहे, जेणेकरून अशी कोणती चूक होता कामा नये, लक्षात राहिलं पाहिजे. आणि बाबा आम्ही अज्ञान आहोत, नादान आहोत, आमची परीक्षा पण घेऊ नका. देवाशी बोलणे हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही जागृत कशा प्रकारे जाणता, तुम्ही त्याला मानता कसं, कधी तुम्ही जेव्हा म्हणता का जागृत शक्ती माझ्या घरी आहे, लक्षात ठेवा की तुम्ही दिव्या पुढे बसता तेव्हा समोर तुमच्या भगवंता निराकार जी शक्ती आहे ती बसलेली आहे, प्रकाश रूपात तुमच्या समोर आहे. तुमच्याशी बोला, प्रेमाने बोला, तुम्ही तिला सांगा, बोला प्रेमाने बोला. मग तुमची वाणी तुमच्या बोल कामात ठरल्या पाहिजे, प्रेम चांगला पाहिजे. म्हणून तुम्ही शिवादेवाची सवय बंद करा, रागात देण्याची सवय बंद करा, एक विचार करा. म्हणजे देवाशी बोलताना पण आपले हात असेच डोळे नम्र बिलकुल आणि श्रद्धा करू. हा या मार्गामध्ये हाच नमस्कार दिला गेला. आता तर हा राजकारणी आहे नाही का, कोणी सेवक दिसो त्याला नमस्कार करणे, नमन साकाराला करते म्हणजे नमस्कार, निराकाराला प्रणाम नाही का, ते परमेश्वर कृपेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही करता. मी कोणत्या विषयात होतो, औषधी त्यागाच्या कार्यामध्ये त्यांना कोणत्याही औषधीची आवश्यकता पडली नाही. माझ्यासोबत बाबूजी ते आलेले आहेत एक वेळा, त्यांना मी बघितलं असं 3 अटॅकचा माणूस, फुल शुगर फुल बीपी, 3-4-6 महिने औषध घेतली नाही. अशा प्रकारचा माणूस. माझ्याकडे एड्सवाले लोक, एड्स आताही माझ्या गटामध्ये आहेत, पण कोण होय आमच्या गटातल्या कोणत्याच माणसाला माहित नाही, फक्त मला माहिती. कारण मी त्याचं नाव सांगत आहे, न सांगणे चांगलं, कारण ते सांगितलं त्यांच्याविषयी लोकांना वेगळी भावना, म्हणजे लोक त्यांच्याकडे हीन भावनेने पाहतील. आणि माझ्या मार्गामध्ये राग निर्माण करायचा नाही, हीन भावना नाही, प्रेम निर्माण झाल्या पाहिजे. म्हणून मी अशा लोकांचे नाव सांगतो. पण त्यांनी पण त्यांची तो जीवन असायचे जीवन रक्षक गोळी आहे. कॅन्सरच्या पेशंटने हो म्हणाले, डॉक्टर साहेबांना म्हटलं ज्याला मला शुगर आहे, कॅन्सर आहे, पण त्या गोळीशिवाय होतच नाही, त्यांच्याकरता ते गोळी त्यांना सूट देऊन द्यावी, हे भाऊसाहेबांच्या माध्यमात. हा भाग वेगळा. आज मला आमचे अनुभव असे आहेत की कोणाला औषधीची आवश्यकता पडली नाही, भाऊने म्हटलं नाही करणार. जेव्हा होतो तेच प्रश्न, सांग भगवंताला अनुभवाचे कार्य का बरं आहे. अनुभवामध्ये पहा दादा तुला जमते का, 7 दिवस सांग भगवंताला. तू जर त्याच्या 7 दिवसात आवश्यकता पडली नाही, त्याचं मन प्रबळ होते, निष्ठा प्रबळ होते, जागृत होते, तो ध्येयानं कार्य करते, त्याला गोळीची आवश्यकता पडत नाही. साधले त्या ध्येयाला सर्व जगतात. म्हणून लोकांनी ध्येयाने कार्य करावे, विश्वास ठेवून कार्य करावे, विश्वास ठेवून कार्य करावे. जर आम्हाला उशीर लागत आहे, भगवंत आमच्या ध्येयाची पराकाष्ठा परीक्षा पाहत आहे. देव आमच्या ध्येयाची परीक्षा पाहत आहे. लक्षात ठेवा, आम्ही कुठं कमी पडत आहोत, आपल्या भक्तीला दोष द्यावा. हे समजून नाही की रोज सकाळी उठतो कार्यकर्ता म्हणजे माझ्या भक्ती चांगली होऊन झाली नाही. कर म्हणा मनसा वाचा, भाऊ असे बोलले तो शब्द असा आहे, कर म्हणा मनसा वाचा. कर म्हणा म्हणजे कर्म हाताने करतात, मनसा म्हणजे मन, वाचा म्हणजे वाणी. या तिन्ही गोष्टीमध्ये काय पाहिजे, काय पाहिजे, सद्गुण पाहिजे. सद्गुण समजलं त्यावेळेस सत्य आहे, मर्यादा आहे आणि प्रेम आहे. हे जे गुण आहेत हे परमेश्वरी गुण आहे. याचं पालन करून आपण भगवंताचं कार्य केलं, आपले कार्य फळात जातात, परमात्म्यापर्यंत पोहोचतात. आणि भगवंत हा दयाळू आहे. खरं सांगतो जी, भगवान बाबा हनुमानजी या कलियुगामध्ये सर्वात दयाळू, एकदम लवकर प्राप्त होणारा, सिद्धी फळास नेणारा आणि संकटमोचन, कोणत्याही संकटाचे हरण करणारा. बरोबर आहे. निराकार, जागृत, त्याला म्हटलं गेलं आहे की तो अजर अमर आहे. अमर म्हणजे त्याला मृत्यू नाही, अजर म्हणजे जो दिसतेही. अजर अमरचा अर्थ असा होते तो आहे आणि दिसतेही, हयात आहे, दिसते, त्याला अजर अमर असं म्हणतात. तो मानता की बाबा जिंदगी अशी शक्ती प्राप्त केली, अशी शक्ती आपल्या जवळ दिली, अशा शक्तीला परमात्म्याचं नाव दिलं. आपण खरं पहिल्याच परमात्म्याचे सेवक आहोत. हनुमानीच्या रूपामध्ये आपण परमात्म्याला पाहतो, आपण परमात्म्याचे सेवक. आपली ओळख ठेवायची, निराकार शक्ती हरवी भोगात माझ्या जवळ आहे, तिला टिकून करता या सर्व गोष्टीचे पालन करावं. एवढे बोलतो मी पण करीन. हे सर्व पालन करताना मी मानव म्हणून कुठे चुकलो. घर गृहस्थी कुटुंब मलाही आहे, खानपान कामधंदे मलाही आहे,
हे सर्व करताना प्रपंचात मी पण चुकलो या सर्व चुकांची भगवान बाबा हनुमानींना मागणी मागतो, महानता की बाबा दुंदुजींना मागणी मागतो. आपण सर्वांनी मला क्षमा करावी अशी विनंती करतो. आजच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये या मराठी रूपरेषा समजवण्यामध्ये बाबांचे मत मांडण्यामध्ये धर्माची रूपरेषा मांडण्यामध्ये मी जे सांगण्यामध्ये चुकलो असेल भगवान बाबा हनुमानजी मला एक अज्ञान म्हणून समजून आपण मला माफ करावे. आपण सर्वांनी मला क्षमा करावी. मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.